ही कोणती ब्रीड आहे? हे फ्रेंच मॅस्टिफ आहे. हा, फ्रान्सची ब्रीड आहे. ही कुठून घेतली काय आपण? ही मी माझ्या मित्राच्या परिचयामधले एक जण आहेत, त्यांच्याकडे याची फिमेल होती. हा, ती फिमेल डायरेक्ट ती पण इम्पोर्ट होती आणि हिचा फादर पण डायरेक्ट इम्पोर्ट आहे. दोघं पण इटली इम्पोर्ट आहेत. ह्याचं इंडियामध्ये याला फ्रेंच मॅस्टिफ म्हणून जास्त ओळखलं जातं. तसं याचं नाव इटालियन मॅस्टिफ किंवा डॉगी डी बॉर्डेक्स म्हणतात त्याला. तर ही ब्रीड कशासाठी फेमस आहे, म्हणजे का ऍज अ शोक, ऍज अ पेट? ही ब्रीड म्हणजे आता तुम्ही बघा ना, ब्रीड एक म्हणजे हिची साईज आणि दुसरं म्हणजे चेहऱ्यावरती रिंकल असल्यामुळे खूप अट्रॅक्टिव्ह दिसते आणि मेन म्हणजे गार्डिंगसाठी फार चांगले डॉग्स आहेत. म्हणजे फॅमिलीसाठी जे जितके प्रेमळ आणि हे तितकेच एका स्ट्रेंजरसाठी किंवा आलेल्या पाहुण्यासाठी हे तेवढे प्रोटेक्टिव्ह डॉग्स आहेत. आता वर्किंग लाईन मध्ये नाही मोडत पण हे वर्किंग लाईन मध्ये नाही मोडत. हे तुम्हाला सांगतो म्हणजे बेसिकली गार्डिंग साठी हे ठीक आहे. म्हणजे जास्त वर्कआउट ह्यांच्याकडनं होऊ नाही शकत कारण खूप हेवी असतात, लगेच दमतात. थोडंफार जरी यांना वॉक दिला किंवा असं काही केलं की दमतात. हे आता फेस असं दिसतोय म्हणजे ते बुली लाईन मध्ये मोडती का? नाही नाही, बुली लाईन मध्ये मॅस्टिफ लाईन कम्प्लिटली वेगळीच आहे. आणि तुम्ही मॅस्टिफ लाईन मध्ये जर तुम्ही बघितलं तर एक फ्रेंच मॅस्टिफ आणि एक नेपोलियन मॅस्टिफचं तुम्हाला चेहरा जर रिंकल आणि तुम्हाला थोडा पंच फेस भेटणार. याच्यामध्ये कसं आहे, जेवढा पंच फेस तेवढं ब्रीड चांगली समजली जाते. अरे वा. पण कसं होतं, सगळेजण आपल्या माणसांमध्ये काय सगळेजण सारखे नसतात. कोणाचे फीचर वेगळे असतात, कोणाचे फीचर वेगळे असतात. पण याच्यामध्ये तुम्हाला टिपिकली ह्या ब्रीड मध्ये तुम्हाला हाच कलर मिळतो. हा एकच कलर असतो फ्रेंच मॅस्टिफ मध्ये. आणि फरक एवढाच असतो की काही डॉग्सला इथे व्हाईट पॅच असतो छातीला किंवा व्हाईट पॅच नसतो. बस एवढाच फरक आहे. बाकी काही कलर हाच एकच कलर मिळणार आहे. ह्या ब्रीडची काय विशिष्ट काळजी घ्यायला लागते का रिंकल असल्यामुळे चेहऱ्यावर? अजिबात काही काळजी घ्यावी लागत नाही. नॉर्मल डॉग सारखी तुम्हाला याची जेवण टायमाला ठेवायचं, जेवण टायमावर ठेवलं आणि याचे वॅक्सिनेशन आणि काय सप्लिमेंट असतील ते दिले की बस. बाकी ऍडिशनली तुम्हाला काय असं एक्स्ट्रा एफर्ट घ्यायची. प्रॉपर फॅमिली डॉग बोललं तर चालेल? 100% फॅमिली डॉग. उलट तुम्हाला सांगतो खूप प्रोटेक्टिव्ह आहे. म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो माझ्या घरी बंद कर, म्हणजे आता माझ्या फॅमिलीमध्ये लहान बाळ आहेत. माझ्या घरी समजा पाहुणे आले आणि ते घरी आले, जर ज्या रूम मध्ये बाळ असतील त्या रूमच्या दरवाजाच्या बाहेर ही बसणार, पाहुण्यांना तिथे जाऊन देणार नाही. अरे वा. म्हणजे इतकी प्रोटेक्टिव्ह ब्रीड आहे. म्हणजे आता जर तुम्ही माझ्या घरामध्ये आलात तर ज्या रूम मध्ये बाळ आहेत त्या रूम मध्ये ही तुम्हाला जाऊन देणार नाही. ही पण आणि ती दुसरी केन कॉर्सो आहे ती पण तशीच. म्हणजे इतके प्रोटेक्टिव्ह ब्रीड. जेव्हा प्रोटेक्टिव्ह वाटतं त्यांना तेव्हा ते बरोबर कव्हर करतात. तुमचा पाठलागच सोडणार नाहीत. तुम्ही जाल तिकडे ते तुमच्या मागे मागे येत राहा. आता तुम्ही एवढं वर्किंग लाईन पाळलेत, नेमकं कसं त्यांना शिकवलं की जेणेकरून ते आता अग्रेसिव्ह नाहीत किंवा अटॅक करत नाहीत? अटॅक करायचा प्रश्न येतच नाही. कारण कसं आहे, त्यांना जेव्हापासून आम्ही पाळलेले आहेत त्यांना आम्ही आमच्या बरोबर घरातच वाढवलेले आहेत. लहानाचे मोठे ते आमच्या बरोबर झालेले आहेत. त्याच्यामुळे असं काय त्यांना वेगळं प्रशिक्षण नाही. आपण जसं नॉर्मल माणसाशी बोलतो, घरातल्या सदस्याशी बोलतो, तसं त्यांच्याशी आम्ही बोलतो आणि बोलून बोलून या सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहेत. आता तुम्ही त्या केन कॉर्सोला किंवा हिला जर एखादा कमांड दिला, सीट, अप, कम, गो, हायफाय, या सगळ्या गोष्टी, एखादी तिच्या आवडीची गोष्ट समोर ठेवली, तिला किती भूक लागली असेल जोपर्यंत मी येस बोलणार नाही तोपर्यंत ती त्याला तोंड लावणार. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बोलून त्यांना शिकवलेल्या आहेत. असं काय नाही की ट्रेनर लावलाय किंवा एक्स्ट्रा आम्ही काय वेळ दिलाय ट्रेनिंगसाठी, त्यांना असं काहीच नाही. आता हिचं डाएट काय वेगळा? डाएट कॉमन? हिचं डाएट तेच जे केन कॉर्सोला डाएट आहे तेच, पण थोडंसं प्रमाण कमी ठेवतो. कारण कसं आहे, हिचं वर्कआउट नसल्यामुळे लगेच दमतं. त्याच्यामुळे काय आपण जास्त हिला लिटर घेतले अजून नाही, हिचं लिटर नाही घेतलेलं आहे अजून. लवकर येते काही दिवसात मिळेल नाही. ही हिटवर येऊन गेलेली आहे. पण कसं होतं, आपण आपला तो व्यवसाय नाही किंवा आपल्याला आपण ब्रीडिंग साठी ही ब्रीड घेतलेलीच नाही. मला एक आवड होती म्हणून मी घेतलेली आहे. ही तसं बघायला गेलं तर मेटिंग साठी ती रेडी नसते. एकदा हिच्या सेकंड हिटला आणि हिच्या फोर्थ हिटला आम्ही ट्राय केलं होतं, पण ती अशी काही रेडी होत नाही. त्याच्यामुळे आम्ही ठरवून टाकलं की हिची ब्रीडिंग करायची नाहीच. शोक साठी. तुम्ही स्पर्धेविरुद्ध भाग घेता आपल्या नाही, आतापर्यंत नाही घेतलेला आहे. जी केन कॉर्सो मी ती ऍक्च्युली ती शो मध्ये उतरवण्यासाठीच घेतली होती. पण दुर्दैवाने असं झालं की नेमकं जेव्हा तिला पपीज होतात तेव्हा तिला नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान थंडीचं चालू पिल्लं होतं आणि पुण्यामध्ये शो असतो जानेवारी मध्ये, तर त्या दरम्यान नाही तिला उतरवता येत शो मध्ये.